भारतीय निवडणूक विभागातर्फे गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेली विशेष पडताळणी मोहीम अर्थात एसआयआर कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण झाली आहे। या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर उत्तर मधील सर्वाधिक 81,620 मतदार यादीतून वगळले जाणार आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या 4,51,000 मतदार वगळले गेल्याची माहिती समोर आल्यानं एकच खळबळ माजली आहे। पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यातील एसआयआर प्रक्रिया पूर्ण। जिल्ह्यातील 4,51,000 मतदार वगळले जाण्याची भीती। मोठ्या प्रमाणावर मतदार वगळले जाण्यानं लोकप्रतिनिधी चिंतेत। मतदार यादीतील दुबार, मयत, स्थलांतरित मतदारांची नावं वगळून ही यादी अधिक अचूक व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगातर्फे 1 जुलैपासून एसआयआर मोहीम सुरू करण्यात आली होती। या मोहिमेसाठी 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता, मात्र मतदारांच्या संख्येच्या तुलनेत वेळ अपुरा पडत असल्यानं 2 वेळा 8-8 दिवसांनी मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली। ही मुदत सोमवारी रात्री 12 वाजता संपली आणि निवडणूक आयोगाचे ॲप लॉक झाले। या मोहिमेला पुन्हा मुदतवाढ असणार नाही असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं। यानुसार कोल्हापूर उत्तर मधील सर्वाधिक 81,620 मतदार यादीतून वगळले गेले। या पाठोपाठ कोल्हापूर दक्षिण मधून 67,950 मतदारांची घट झाली आहे। शाहूवाडी मतदारसंघातून सर्वात कमी 28,245 मतदारांची घट झाली आहे। प्रारूप मतदार यादी येत्या सोमवारी प्रसिद्ध होणार आहे, तर एकूण कोल्हापूर जिल्ह्यात 4,51,000 मतदारांची घट असणार आहे। दरम्यान जिल्ह्यातल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सर्वाधिक मतदार संख्येत घट झाली आहे। या मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील एसआयआर बाबत मत व्यक्त केले। कोल्हापूर उत्तर असो किंवा दक्षिण असो, यामध्ये 60 ते 65% वरती मतदान कधी या मतदारसंघामध्ये झालेलं नाही आहे आणि त्यामुळे शहर वाढत असताना, शहरातील लोक बाहेर सोडून गेले असताना ते मतदान त्या ठिकाणी इकडचं रद्द करून त्या ठिकाणी नोंदवणं हे राहून गेलेलं असणार आहे असं मला वाटतंय। त्याचबरोबर दुबार मतदार असेल, कुटुंब वाढल्यामुळे लोक बाहेर गेले असतात आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परत एकदा अभ्यास करून या ठिकाणी एकही मतदार मतदानापासून वंचित राहिला नाही पाहिजे। जनगणनेमध्ये त्या ठिकाणी कुणी वंचित राहिला नाही पाहिजे यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। निवडणूक आयोगाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमावर आता शंका उपस्थित केल्या जात आहेत। निवडणूक आयोगानं सुरू केलेली ही संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून एक मोठं कटकारस्थान आहे अशी प्रतिक्रिया, असा संशय काँग्रेसचे नेते राजू लाटकर यांनी व्यक्त केली आहे। तब्बल 4 लाखांहून अधिक मतदारांची नावं यादीतून गायब होणं हे एका षडयंत्राचाच भाग असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। सदोष प्रक्रिया राबवून निवडणूक आयोगाला नेमकं काय सिद्ध करायचं होतं हा प्रश्न अनुत्तरित असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। एकूणच आपल्या देशाच्या निवडणूक आयोगानं हा घाई गडबडीत घातलेला षडयंत्राचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एक तर आत्ता काही निवडणुकीचा काळ नव्हता, पुढं 3-4 वर्ष निवडणुका नाही आहेत, असं असताना ही एसआयआर प्रक्रिया 1-2 महिन्याची घाई गडबडीची का केली, त्यातनं हे सगळे निर्माण झालेले प्रश्न आहेत। पण निवडणूक आयोगानं पुन्हा याची चाचपणी करण्याकरता अजून कालावधी वाढवावा। निवडणूक आयोगानं राबवलेल्या या प्रक्रियेवर आपलं बारीक लक्ष असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। कोणत्याही पक्षाकडे एसआयआरचे सॉफ्टवेअर आहे असं मला वाटत नाही। ज्यांची नावं डबल आहेत, ज्यांनी अर्ज दिलेला नाही अशांची नावं कमी झाली असतील। ही प्रक्रिया राबवणारे बीएलओ जर जागरूक असते तर हा धोका निर्माण होणार नाही। यामध्ये कुठलाही घोळ निर्माण होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील जागरूक राहणं तितकंच गरजेचं आहे। तसेच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोक नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आहेत, तर कर्नाटकातून देखील कोल्हापूर जिल्ह्यात अनेक जणांनी स्थलांतर केलंय। त्यामुळे ही नावं कमी अधिक होण्याची शक्यता आहे असं मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय। ज्यांना फॉर्म दिलेले आहेत त्यांनी भरून दिलेले नाहीत असेच लोकांची नावं ही गळण्याची शक्यता आहे। जर आपले बीएलए लोक जर चांगले असतील, जर जागरूक असतील, तर मला वाटतं हा धोका फार वाढणार नाही। आपल्या अनेक भागातले लोक हे मुंबईमध्ये आहेत। आता त्यांनी ठरवायचं की मुंबईला मतदान करायचं आहे का आपल्याला इकडे करायचं आहे, किंवा अनेक लोक हे कर्नाटकातून स्थलांतरित झालेले आहेत आणि मला वाटतं जे जे पुरावे देतील, त्यांची नावं येतील, आकडा तुम्हाला जरी मोठा वाटत असेल तरी अशी दुबार नावं अनेक होती। एकीकडे लाखो नावं मतदार यादीतून कमी होणार आहेत,
तर दुसरीकडे आणखी लाखो मतदारांच्या नावांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. या प्रक्रियेत पात्र मतदाराचं नाव वगळलं जाऊ नये आणि अपात्र मतदारांची नावं कायम राहू नयेत, हे निवडणूक आयोगासमोरचं सर्वात मोठं चॅलेंज ठरणार आहे. देशभर सुरू असणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातली जवळपास 4,51,000 मतदारांची घट होणार आहे. तर राज्यभरातला आकडा देखील लाखोंच्या पटीत आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ती वाढणार आहे. त्यामुळं अंतिम मतदार यादी ज्यावेळेस प्रसिद्ध केली जाणार त्यामध्ये कोणाची नावं असतील आणि कोणाची नावं वगळली जातील हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यजित औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.